डोक्याचा ताण तरी निघून जाईल. त्या मुलाने आणि सुनेने म्हातारीला शेतात कोपी बांधून दिली. म्हातारी त्या कोपीत राहायची व मुलगा रात्री कामावरून आला की तिला डबा घेऊन जायचा. ती सून त्या डब्यामध्ये अर्धी भाकर आणि थोडीशी भाजीच द्यायची. एक दिवस म्हातारी त्या मुलाला म्हणाली, बाळा, अरे बाळा, माझं भागत नाही, थोडी भाजी भाकर जास्त आणत जा. मग तो मुलगा घरी आला व म्हणाला, अगं म्हातारीचं भागत नाही, थोडी भाजी भाकर जास्त देत जा. असं म्हटल्यावर तिला राग आला. ती म्हणाली, 4-4 भाकरी देते, तुमची म्हातारी खोटच बोलती. आता मी तर माझ्या माहेरीच निघून जाते. तो म्हणाला, अगं असं काही करू नको, आपण आता तूच सांग काय करायचं. ती म्हणली, आपण एक काम करू, म्हातारीची कोपी पेटून देऊ. म्हातारीची कोपी पेटून देऊ म्हणजे आपल्या दोघांचा ताण निघून जाईल. तो मुलगा रात्री डबा उशिरा घेऊन गेल्यामुळे म्हातारी वावराच्या शेजारी एक घर होतं, त्या घरात जाऊन बसली. मुलगा आला, त्याला वाटलं म्हातारी माझी झोपलेली आहे. तो आला, चारी बाजूनी वाटलं वाटलं व कोपी पेटून दिली व घरी निघून आला. मग म्हातारी त्या उजेडाने बाहेर आली. बघती तर काय, मुलाने आपली कोपी पेटून दिली. म्हातारी म्हणजे हा नक्कीच माझ्या सुनेचा डाव असेल. म्हातारी रात्रभर एक शेजारी वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडावर जाऊन झोपली. अगं आपल्याला चढता येत नाही, ती म्हातारी पाय चढ उतर करायची. आपण सावेरून टाकून तिथं बसलो तरी आपण आई ना गुडघे दुखायला लागले. आणि ती म्हातारी वडात झाड चढून वर बसली. मग मध्यरात्री 4 चोर चोरी करून त्या वडाच्या झाडाखाली वाटणी करायला बसले. एक म्हणतो मी वाटणी करतो, दुसरा म्हणतो मी करतो. म्हातारीने वर बसावं लागत. ती म्हणती, अरे बाबांना नका लावलो, मी करते ना वाटे. त्या चोरांना वाटलं भूत आहे. एक जण म्हणतो, अरे झाडावर भूत आहे, भूत आहे. ते चौघी जण पळून जातात. सोनं नाणं पैसे तिथे चढून पळून जात. म्हातारी झाडावर सरसर खाली उतरली. लुगड्याच्या पदराला ते सोनं नाणं बांधलं, दौडवर जाऊन झोपून घेतलं. सकाळी दिवस उजाडला. म्हातारी आपल्या लेकाच्या दारात जाऊन उभी राहिली. सुनेने आणि मुलानं म्हातारीला पाहिलं. ते दोघे जण घाबरून गेले. मग मुलगा म्हणतो, अगं आई, तू अशी कशी का आली? आम्ही तर तुझी कोपी पेटून दिली होती ना. मग ती म्हणते, अरे बाबा काय सांगतो, तू माझी कोपी पेटून दिली. मी धुराधुराने वरती गेले. वरती मला तुझे वडील भेटले आणि ते म्हणाले, का गं आपल्या मुलाचं कसं चाललंय, बरं आहे का तो? मग मी म्हणाले, अहो कसलं बरं आहे, मोकार कर्ज झाले त्याच्यावर. मग तुझे वडील म्हणाले, एक काम कर, ते सोनं नाणं घेऊन आपल्या मुलाला देऊन ये. आणि ती सोन थोडी जायला. ती म्हणती, खरंच काय आत्याबाई, तुम्हाला वरती मामाजी भेटले? तर म्हणतो, हो ग बाई, मला वरती मामाजी भेटले. मग ती म्हणते, माझे आई वडील नाही भेटले का? ती म्हणते, मग बाई तुझ्या आई वडिलांचं काय सांगावं, ते वरती एवढे श्रीमंत. मी त्यांना म्हटलं, तुमच्या लेकीकडे काय द्यायचंय का, आम्ही जाते देऊन येते. मग तुझी आई म्हणते, नको बाई, आमचा तुझ्यावरती विश्वास नाही, आम्हीच जातो, नाही आमच्याच लेकीवरती पाठवा, आम्ही येतो. मग सासू हुशार होती. ती म्हणाली, आता तुला वरती बोलायला, मग तू जाते का? ती म्हणते, मग मी लगेवर जाते ना. मग ती म्हणती, कसं जायचं सासूबाईवर? मग ती म्हणती, तसंच कोपी करायची, कोपीत बसायचं, कोपी पेटून द्यायची, धुराधुराने वरती जायचं. मग त्या मुलाने आणि म्हातारीनं कोपी केली. सुनेला कोपीत बसवलं, चौबाजून झाकण घातलं, कोपी पेटून दिली. जशी ती सून धुराधुराने वरती गेली, तशी आजपर्यंत काय खाली आली नाही. म्हणून माणसाने चांगलं केलं, कर्म चांगले केले पाहिजे. जर वाईट केले तर